गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं प्रोबॅबिलिटी चॅप्टरची इंट्रोडक्शन. त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं डेफिनेशन्स. आज आपण एक्झाम्पल्स पाहूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ ए डाय इज थ्रोन देन प्रोबॅबिलिटी फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑड नंबर ॲपियर्स, इवन नंबर ॲपियर्स और प्राइम नंबर ॲपियर्स. बघा, इफ ए डाय इज थ्रोन, आता आपल्याला डाय इज थ्रोन झालेला आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. तर डाय थ्रोन झाल्यानंतर त्याची सॅम्पल स्पेस आपल्याला लावावी लागेल. सॅम्पल स्पेस म्हणजे पॉसिबल आउटकमचा जो सेट असतो त्याला म्हटलं जातं सॅम्पल स्पेस. आणि तो काय असेल बघा, तो आपण डिनोट करणार आहे कॅपिटल यसनी. यस इज इक्वल टू डाय थ्रोन केल्यानंतर तिथं ॲपियर होणारे नंबर्स असू शकतात 1 to 6 पर्यंत. सो 1 2 3 4 5 6 हा काय असेल त्याचा सॅम्पल सेट, सॅम्पल स्पेस. सेट ऑफ कशाचा असणार आहे, पॉसिबल आउटकमचा, तर आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. सो NOPS म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे त्यामध्ये असलेले, तर 6 असणार आहेत. सो इट इज इक्वल टू 6. आता पहिल्यांदा आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे ऑड नंबर ॲपियर. ओके, आता तो सेट एक कन्सिडर करावा लागेल. लेट ए बी अन इव्हेंट ऑफ ॲपियरन्स ऑफ ऑड नंबर. ऑड नंबर ॲपियर होण्याचा इव्हेंट असणार आहे. सो ऑड नंबर म्हणजे कुठले असणार आहेत, 1 3 आणि 5. त्यामुळे ए ह्या इव्हेंटमध्ये 3 एलिमेंट्स येतील, 1 3 आणि 5. सो नंबर ऑफ ए किती असणार आहेत, 3 नंबर्स, दॅट इज द 3. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते, प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. सो एन ऑफ ए किती आहे 3, एन ऑफ एस किती असणार आहे 6 असणार आहे. सो हिअर वी गेट 1/2. आता दुसरी सेकंड प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायची बघा, तर बी द इव्हेंट ऑफ ॲपियरन्स ऑफ इव्हन नंबर. इव्हन नंबर्स कुठले असतील, एक 2 4 किंवा 6 ह्या तीनपैकी एक इव्हन नंबर येऊ शकतो. सो नंबर ऑफ बी किती येणार आहे 3. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. व्हॅल्यू पुटअप करा, 3 डिवायडेड बाय काय येणार आहे 6 इज इक्वल टू 1/2. ओके, आणि लास्ट फाइंड आउट करायचे आहे सी बी अन इव्हेंट ऑफ ॲपियरन्स ऑफ प्राइम नंबर. प्राइम नंबर ॲपियरन्स होण्याचा. सो सी इज इक्वल टू काय येईल 2. प्राइम नंबर कुठले असणार आहेत, मूळ संख्या 2 3 आणि 5. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 3. सो पी ऑफ सी इज प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 3/6 इज इक्वल टू 1/2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ डाय इज थ्रोन टॉस्ड वन्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आता इथेही आपल्याला 3 फाइंड आउट करायचे आहेत इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटी. फर्स्ट आहे गेटिंग 3. पहिल्यांदा आपण काढूया एन ऑफ एस, दॅट इज द नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहावी लागेल. डाय इज टॉस्ड वन्स, डाय काय केली, टॉस केली एकदा, त्यामुळे सॅम्पल स्पेस म्हणजेच नंबर ऑफ आउटकम्स काय असणार आहेत 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ एस इज इक्वल टू किती नंबर आहेत हे एकूण 6. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 6. आता आपल्याला 1 by 1 प्रोबॅबिलिटी काढायची. फर्स्ट काढायचे गेटिंग 3ची. पहिल्यांदा आपण त्यासाठी कन्सिडर करणार आहे ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग 3. सो 3 मिळण्याची पॉसिबिलिटी एकच असणार आहे, कारण 3 हा नंबर एकदाच येतोय. सो ए इज इक्वल टू 3. सो नंबर ऑफ ए ह्या सॅम्पल स्पेसमध्ये किंवा इव्हेंटमध्ये किती असणार आहेत एलिमेंट्स 1. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 1. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज द एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. सो इज इक्वल टू 1/6. सेकंड फाइंड आउट करायचं आहे नॉट गेटिंग 4 नसलेले इलिमेंट्स. लेट बी अन इव्हेंट ऑफ नॉट गेटिंग 4 सोडून बाकीचे आउटकम्स असू शकतात 1 3 5 6. सो एन ऑफ बी इज इक्वल टू किती नंबर्स आहेत हे 5. सो इज इक्वल टू 5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 5/6. नेक्स्ट आहे बघा, लेट सी बी अन इव्हेंट गेटिंग ए नंबर ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठे असलेल्या इलिमेंट्सची पॉसिबिलिटी. 2 पेक्षा मोठे असलेले कुठले 3 4 5 6. सो एन ऑफ सी इज इक्वल टू किती असणार आहेत 4. सो पी ऑफ सी इज इक्वल टू काय असणार आहे एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 4/6 इज इक्वल टू 2/3. ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इफ 2 डाईस आर थ्रोन simultaneously, find the probability that the sum of the score is 9, or find the probability of getting 9 with 2 dice. ओके, आता इथं सॅम्पल स्पेस फाइंड आउट करायचे आहे. तर 2 डाईस थ्रोन करायचे आहेत. त्याची सॅम्पल स्पेस काय येतील? ॲट ए टाइम दिसणार आपल्याला 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 किंवा 2 1 2 2 2 3 अशा प्रकारे आपल्याला एकूण किती मिळणार आहेत? पॉसिबल आउटकम्स 36. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 36. आता फाइंड आउट काय करायचे? फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट सम ऑफ द स्कोर इज 9. अशा प्रकारे की त्यांचा स्कोर समची बेरीज 9 असणार आहे. ओके, लेट ए बी अँड इव्हेंट दॅट सम ऑफ स्कोर इज 9. तर बघा 3 6 यांची बेरीज 9 येते. 4 5 ची 9, 5 4 ची 9, 6 3 ची 9. आणि असे किती पॉसिबल आउटकम असतील? 4 असतील. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 4. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इज एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस इज द 4/36 इज इक्वल टू 1/9. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इफ 2 डाईस आर थ्रोन, फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट द आउटकम विच इज द सम ऑफ 2 टॉप नंबर्स इज अन इव्हन नंबर. ओके, आता 1 बाय 1 आपण पाहूया. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस 2 डाईस आर थ्रोन. सो सॅम्पल स्पेस इज 1 1 1 2 अप टू 6 6 आणि एन ऑफ एस इज इक्वल टू काय येणार आहे? 36. ओके, लेट ए बी अन इव्हेंट देन द सम इज अन इव्हन नंबर. आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे की आउटकम विच इज द सम ऑफ 2 टॉप नंबर्स इज अन इव्हन नंबर. 2 टॉप नंबर्सचा ॲडिशन काय असली पाहिजे? सम इव्हन नंबर यायला पाहिजे. आता ॲडिशन ही इव्हन नंबर येणार आहे, म्हणजेच 2 4 6 8 10 अशी येणार आहे. बघूया. 1 1 1 3 1 6 2 2 जास्तीत जास्त किती येणार आहे? 6 + 6 दॅट इज द 12 पर्यंत हे आपण लिहिलेले आहेत. एकूण पॉसिबल आउटकम्स होत आहेत 18 नंबर. सो एन ऑफ ए इज इक्वल टू 18. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इज एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस इज द 18 डिवायडेड बाय 36 इज इक्वल टू 1/2. नेक्स्ट फाइंड आउट करायचे बघा. द नंबर ऑन बोथ डाईस आर आयडेंटिकल, सेम असलेले. लेट बी द इव्हेंट दॅट द नंबर्स ऑन बोथ डाईस आर आयडेंटिकल. ओके, सेम असलेले असणार आहेत 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. एकूण किती पॉसिबल आउटकम्स असतील? 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 6. सो प्रोबेबिलिटी ऑफ बी इज द एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 6/36 इज इक्वल टू 1/6. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा. द सम ऑफ द नंबर्स ॲपरिंग ऑन देम इज अ परफेक्ट स्क्वेअर. त्यांची बेरीज म्हणजे काय असली पाहिजे? तर तो परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. दॅट इज द 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16. त्यांची बेरीज अशी यायला पाहिजे. आपण 9 पर्यंतच करू शकतो. लेट सी बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द नंबर्स ॲपरिंग ऑन देम इज अ परफेक्ट स्क्वेअर. दॅट इज द 4 4 4 9 9 9 9. 4 आणि 9 असलेले येतील. ते काय असतील? 1 3 2 2 3 1 3 6 4 5 5 4 6 3. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 7. सो पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 36. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. लेट डी बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द स्कोर इज डिव्हिजिबल बाय 4. आता त्यांच्या बेरीजला 4 ने भाग जायला पाहिजे अशा पद्धतीने आउटकम्स घ्यायचे आहेत. दॅट इज द 1 3 4 4 और 8. दॅट इज द 1 3 2 2 2 6 3 1 3 5 4 4. ह्या सर्वांची बेरीज एक तर 4 असेल किंवा 8 असेल की ज्याने काय होणार आहे? त्याला 4 ने भाग जाणार आहे. असे नंबर ऑफ आउटकम्स किती येत आहेत? 9. So n of d is equal to 9. So probability of d is equal to n of d divided by n of s, that is the 9/6 is equal to 1/4. Next example. If 2 dice are
tossed simultaneously, then find the probability that at least one head appears, both are heads, at least one tail appears. ओके, आता पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहूया. 2 कॉइन्स आर टॉस्ड. कॉइन्स आहेत म्हणजेच हेड आणि टेल असणार आहे. सो सॅम्पल स्पेस इज HH, HT, TH, TT. म्हणजेच 2 कॉइन्स ॲट ए टाइम आपल्याला हेड दिसू शकतात, किंवा एक हेड किंवा एक टेल असेल, किंवा एक टेल किंवा हेड असेल आणि दुसरं दोन्ही टेल असू शकतात. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती असणार आहे? 4. आता फर्स्ट फाइंड आउट करायचे प्रोबेबिलिटी ऑफ ॲट लिस्ट वन हेड अपियर्स. लेट ए बी अन इव्हेंट दॅट ॲट लिस्ट वन हेड अपियर. ॲट लिस्ट वन हेड अपियर्स दॅट इज द कमीत कमी एक पाहिजे, 2 असतील तरी चालतील, फक्त TT सोडून बाकीचे आपण घेऊ शकतो. सो A इज इक्वल टू HH, HT आणि TH. मग सो नंबर ऑफ A इज इक्वल टू 3. सो प्रोबेबिलिटी ऑफ A इज n of A divided by n of S is equal to 3/4. नेक्स्ट फाइंड आउट करायचे प्रोबेबिलिटी ऑफ बोथ आर हेड्सची. ओके, लेट बी बी अन इव्हेंट दॅट बोथ हेड्स आर अपियर. बोथ हेड्स अपियर होत असतील तर काय येणार आहे? HH. सो n of B इज इक्वल टू काय असणार आहे? 1. सो प्रोबेबिलिटी ऑफ B इज इक्वल टू n of B डिवायडेड बाय n of S इज इक्वल टू 1/4. Let C be an event when at least one tail appear. C is equal to काय येणार आहे? HT, TH, TT. ॲटलिस्ट कमीत कमी एक तरी टेल पाहिजे, म्हणजे दोन्ही हेड नसावेत, ते दोन्ही सोडून HT, TH आणि TT. सो n of C is equal to 3. सो P of C is equal to probability of event C is equal to n of C divided by n of S is equal to 3/4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉइन्स आहेत. फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग. ओके, आता 3 कॉइन्स आहेत. प्रायोरिटी हा सॅम्पल स्पेस लिहिताना खूप महत्त्वाची असते. पहिल्या 3 स्क्वेअर दॅट इज द 2⁻³ दॅट इज द 8 यायला पाहिजेत. आपण असे लिहिणार आहोत. 8 म्हटल्यानंतर H, H, H आणि H हे 4 वेळा. त्यानंतर हे H, H, H हे 2 वेळा बदलायचं. T, H, H, H किंवा H, H, T किंवा H, T, H, T, H, H, T, T, H, T, H, T, H, T, T आणि T. हे सॅम्पल स्पेस असणार आहे 2³ दॅट इज द 8. ओके, आता फर्स्ट आपल्याला पाहिजे गेटिंग ऑल हेड्स. ए बी द इव्हेंट दॅट इज द गेटिंग ऑल हेड्स. ऑल हेड्स असलेले एकच असेल. HH, H, H, H. सो n of A is equal to 1. So probability of A is equal to n of A divided by n of S is equal to 1/8. B be the event that getting all tails that is the TTT. So n of B is equal to 1. So probability of B is 1/8. नेक्स्ट आहे एक्झॅक्टली 2 हेड्स. कमीत कमी एक्झॅक्टली दॅट इज द 2 तर हेड पाहिजेत आणि एक टेल. THH, HTH आणि HTT, HHT. सो n of C is equal to 3. So probability of C is n of C divided by n of S that is the 3/8. नेक्स्ट आहे D getting at least 2 heads that is the THH, HTH. ॲटलिस्ट कमीत कमी 2 हेड्स, जास्तीत जास्त 3 हेड्स असू शकतात, असे 4 असतील. सो प्रोबेबिलिटी ऑफ D इज द n of D डिवायडेड बाय n of S दॅट इज द 1/2. नेक्स्ट आहे गेटिंग ॲटमोस्ट 2 हेड्स. ॲटमोस्ट 2 हेड्स म्हणजेच हेड नसतील तरी चालतील, एक असला तरी चालेल, किंवा 2 हेड. जास्तीत जास्त 2 नसतील तरी चालतील असे घेतलेत. एकूण काय असणार आहे? HH सोडून सर्व दॅट इज द 7. सो प्रोबेबिलिटी ऑफ इज n of E डिवायडेड बाय n of S दॅट इज द 7/8. अशा पद्धतीनं आपण प्रोबेबिलिटी फाइंड आउट करू शकतो. सो टुडे वी आर स्टॉप हियर.